जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करत असाल तर हा स्कॅम तुमच्या सोबतही होऊ शकतो। जयपूर मधील ही केस बघा, जिथे एक माणूस अमेझॉन वरून एक 5,000 ची वस्तू मागवतो आणि काही कारणास्तव ती कॅन्सल करतो, परंतु त्याला आता रिफंड पाहिजे होता आणि तेवढ्यातून एक त्याला समोरून एक कॉल येतो आणि समोरून त्यांना असं सांगण्यात येते की सर, तुमचा 5,000चा रिफंड टेक्निकल रिझन मुळे अडवला गेला आहे। तो रिफंड मिळवण्यासाठी टीम व्ह्यूअर क्विक सपोर्ट नावाचे ऍप डाउनलोड करा। आणि हे ऐकताच तो माणूस हे ऍप डाउनलोड करतो आणि नकळत आपले फोनचे ऍक्सेस स्कॅमरच्या हातात देतो। परंतु त्या व्यक्तीला अजूनही माहित नव्हते की त्याच्यासोबत आता काय होणार आहे आणि त्या व्यक्तीला थोड्या वेळाने अजून एकदा कॉल येतो आणि स्कॅमर त्यांना असं बोलतो की सर, तुमचा रिफंड अप्रुव्हल झाला आहे आणि तो मिळवण्यासाठी तुमचे नेट बँकिंग ह्या ऍप मध्ये लॉग इन करा। आणि हा व्यक्ती रिफंडच्या चक्कर मध्ये आपले नेट बँकिंग त्या ऍप मध्ये लॉग इन हे करतो आणि पुढच्या 1 मिनिटात तो आपले 1.40 लाख रुपये गमावतो आणि हा होतो रिफंड स्कॅमचा शिकार। आणि याचे एकच सोल्युशन आहे, तुम्ही समजून जा की तुमचे ऑनलाईन रिफंड ऑटोमॅटिक होते, त्याला कोणतेही ऍप डाउनलोड करायची किंवा आपले नेट बँकिंग कुठेही लॉग इन करायची गरज नसते।